पाहिजे ते घ्या की. कुणाला काय आवडतंय? चॉकोबार पाहिजे ना. पडतंय. ए पहिली कैरी मिळालेली आहे बघा. रुद्र सांगत आहे. चला आता आम्ही इथं काचा कवड्यांनी खेळायला स्टार्ट केलेलं आहे. काय आठवते तुम्हाला सगळ्यांना? काचा कवड्या बघून खूप वर्षांनी खेळून काकीला स्पेशली ऐश्वर्या अनिकेत आम्ही एकत्रच म्हणजे ती दोघं लहान असताना हा आपण खेळायचो, खूप खेळायचो. तर आता आम्ही जसं लहानपणी खेळायचो ना तसं खूप वर्षांनंतर आता इकडे खेळत आहे. खूप मजा येते. तीन पडलं बाई मला. तीन पडलं काच तुझे दुरी पाठ नको चौक्या. असं नाही इकडून ग असं. अजून चौक्या अजून एक डाव. माझी दिदी ऐश्वर्या दिदी अडकलेली आहे आणि तिला आठ्या काढायचा आहे. काढलेत काय? दोन चौके आणि तिरी. काय ग काय म्हणून आट्या जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी अडकूनच बसणार आहे. त्यामुळे ती आता ह्याच्या पुढे जाऊ रुद्र मारलं तुला. आता मी तुम्हाला सांगते म्हणजे इथं काय असतं काचाकोड्यात. आता ह्या दोघी पण काकी माझी आणि माझी बहीण आत गेलेत आणि त्यांनी घर बांधलेलं आहे. आणि घर बांधल्यानंतर हिना आता आट्या पडलाय. म्हणजे जोपर्यंत आम्हाला आट्या पडत नाही तोपर्यंत आम्ही त्या घराच्या बाहेर निघू शकत नाही. आणि रुद्रचं पण तसंच झालं. काकीने जे घर बांधलंय त्याच्यामध्ये रुद्र अडकलेला आहे आणि काकीला आट्याच पडले. म्हणजे आता आम्ही बहीण भाऊ चांगलं बसलेलो. A few minutes later. बऱ्याच वेळा माझ्या घरात अडकली असेल तुला आट्या झालाय. त्यामुळे मी चेंज करते आणि दुसऱ्या पाठी म्हणजे धोका टळलेला नाहीये. आतमध्ये ही घर बांधून बसले. नाही तिचा जायच तोपर्यंत आता बघा 3 घर तिघांनी बांधलेले आहेत आणि त्यामध्ये आता मी अडकणारच आहे 100% असं वाटत आहे. बघा परत माझ्याच घरात अडकलेली आहे. तुझं घर आवडलं. A few moments later. कुल्फी एकच आणल्यावर ते आपलं गोळा नाही काय? मला वाटलं गोळा आहे. कुल्फीचा फ्लेवर कुठला आहे? काय घेऊया? कुणाला काय पाहिजे ते घ्या की. कुणाला काय आवडतंय? चॉकोबार पाहिजे ना. आपण कुल्फी घेऊया. हा चालेल. आम्हाला काय वाटलं म्हणजे गोळा आहे गारेगार जे लहानपणी खायचो ना ते आहे पण तिथं नाही. आता कुल्फीवरच काम बघत आहे. फक्त रुद्रने चोकोबार घेतलेला आहे. चला आता आम्ही पहिला खाऊन घेतो. तर आता आम्ही सगळे आंबे काढायला जात आहे. कैरी काढायला जात आहे. म्हणजे आमचं एक झाड आहे शेतामध्ये. तर आता तिथं आम्ही कैरी काढायला चाललेलो आहे. तर आम्ही आता आलो आहे इकडं. हे बघा हे आंब्याचं झाड. आंबे भरपूर लागले. भरपूर. हा माकडांनीच खाऊन टाकले. भरपूर पडलेत. भरपूर पडले. हे बघा पडतंय. ए पहिली कैरी मिळालेली आहे बघा. हे दुसरी पण पडलेली आहे. हे बघा हे पिकलेले आंबे आहेत बघा. तर आता आमचे फायनली हे बघा आम्ही इथं कैऱ्या काढलेल्या आहेत. काढून झालेल्या आहेत. थोड्याच काढलेल्या आहेत. तर थोडे आंबे पण आता काढायला आलेत. पिकत आलेत थोडे. बघा मी काढलेले हे आहे. बघा हे वास तर इतका भारी येतो ना सांगू शकत नाही. पाणी नाही. वास छान येतो. बघा रुद्र सांगत आहे. तर इथं आंबा जरासा पिकत आलेला आहे. म्हणजे काढायला चालत ना. काढायला चाललेलं आहे. तसंच. होय, होय. हे बघ ना कलर बदललेला आहे त्याचा. तुला तिकड लागेल नाही तुला मारलं तर बघा एवढं तिखट तिखट खात येतो.
छान आहे. गोल गोल आहे. डोळ्यात पाणी पाणी पाहिजे काय? हो तोंडाला पाणी सुटलं माझ्या. कैरी आणि चटणी मीठ बघितलं की तोंडाला पाणी सुटतच. काय तर हे घ्या की कट करून झालेत. चटणी मीठ लावले. किती छान दिसत आहे ते. छान दिसत आहे बघा. घ्या खा. छान आहे ना कैरी. जास्त आंबट पण नाहीये. अगं तुझा चष्मा कुठं काढून ठेवलीस का? मग अशी आंबे काढताना तिथं साईडला ठेवलाय. नाहीतर इथंच विसरून जायला होईल. आठवण कर जाते. हा हा हा. तर आता इथं आमची कैरी खाऊन झालेली आहे. तर म्हणजे मस्त झाडाची कैरी काढून ताजी ताजी खाण्यात एक वेगळीच मज्जा असते आणि गावाकडे आल्यावर आमचा असाच वेळ जातो. तर आता परत भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.